तर फायनली आज योग आला प्रक्षिताचा हेअर कट करण्याचा. तर तिचा नवीन लुक कसा दिसतो हे बघा. तसं तर हे तिच्यासाठी नवीन नाही, अगोदर पण तिचा हेअर कट मी असाच केलेला होता. सो ते पण मी फोटो काही ॲड केलेले आहे त्याच्यामध्ये. सो पहिल्यांदा तिचा असा प्रोफेशनल आणि पार्लरमध्ये जाऊन हेअर कट करण्यात आलेला आहे. आत्तापर्यंत मी तिचे हेअर कट जे आहेत ते घरीच केलेले आहेत. तसे मला तिचे केस ना वाढवायचेच होते. मला वेऱ्या वगैरे लांब केस असे आवडतात. फक्त थोडे थोडे शेंडे जे आहेत ते कट करायचे होते. पण तिची थोडीशी इच्छा होती पहिले अगोदरचे फोटो वगैरे बघून की मम्मा मला असं एकदा तरी कर म्हणून. नंतर म्हणलं चला, नंतर आणखी थोडीशी मोठी झाली तर ते हेअर कट चांगलं नाही वाटणार. जोपर्यंत छोटी आहे तोपर्यंत ते हेअर कट जे आहे ते छान दिसते. तर हे बघा तिचे काही जुने फोटो आहेत अगोदरचे, ज्याच्यामध्ये ती मी घरी केलेल्या हेअर कटमध्ये अशी दिसत आहे. आणि फायनल लुक इथे तुम्ही बघू शकता. सध्या तिचा असं काही हेअर कट केलेला आहे. फेदर कट आहे आणि समोरून थोडेसे कट केलेत. केसांची जी लेंथ आहे मी जास्त कट करायला नाही सांगितली, मला लेंथ तेवढीच पाहिजे होती, जास्त नको म्हणलं. शॉर्ट अगदी वाढवायला पण जास्त दिवस लागतात आणि छान पण नाही दिसत एवढं म्हणून. तसं स्कूलमध्ये जाताना वेणीच घालावी लागणार आहे. ओपन काय हेअर ठेवायला जमत नाही आणि मी ठेवत पण नसते कारण की गुंताच तेवढा होतंय. तर चला हेअर कट केला आणि त्याच्यानंतर येत्या वेळेस भाजीपाला पण घेतला कारण की शनिवारी बाजारात जाणं झालं नाही. त्याच्यामुळे आज भाजीला घेणं गरजेचंच होतं. फ्रीजमध्ये काहीच नव्हतं. थोडासा भाजीपाला घेतला आणि नंतर घरी आले. बाकी व्हिडिओ कसा वाटला आजचा कमेंटमध्ये कळवा. भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.